नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओसाठी उशीर झाल्याबद्दल माफी असावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 2026च्या जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांकामध्ये भारतातील कोणत्या शहराने सर्वोच्च स्थान मिळवले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी म्हणजेच बँगलोर. ओके, तर बंगळुरू या शहराने 2026च्या जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांकामध्ये सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे. तर बघा, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बंगलोर. ओके, आणि या बंगलोरनेच हे स्थान मिळवलेले आहे, सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या संस्थेने सामाजिक बदलासाठी इम्पॅक्ट राईज इनिशिएटिव्ह सुरू केला आहे? बघा, या संस्थेचं नाव आहे IIT खरगपूर. ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे IIT खरगपूर. तर बघा, इम्पॅक्ट राईज म्हणजे काय, तर रिसर्च, इनोव्हेशन, स्किलिंग अँड एंटरप्रेन्युअरशिप. ओके, तर लक्षात ठेवा. चला, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हा कोणत्या मंत्रालयाद्वारे लागू केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम लागू केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, बनी मेनाशे समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळतो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे, हा जो चर्चेत असणारा बनी मेनाशे समुदाय आहे तो मणिपूर आणि मिझोराम या दोन्ही राज्यामध्ये आढळतो. तर याचं उत्तर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बनी मेनाशे हा यहुदी वंशीय समुदाय मुख्यत्वे 2 भारतीय राज्यामध्ये आढळतो, ते म्हणजे मिझोराम आणि मणिपूर या 2 राज्यामध्ये हा या मुख्यत्वे 2 राज्यामध्ये हा यहुदी वंशीय समुदाय आढळतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. सुजलाम भारत शिखर परिषद 2025चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच नवी दिल्ली. ओके, तर बघा, सुजलाम भारत या शिखर परिषदेचे उद्घाटन झाले आहे नवी दिल्ली या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, विजन फॉर सुजलाम भारत समिट 2025 म्हणजेच सुजलाम भारत 2025चे उद्घाटन भारत मंडपम नवी दिल्ली येथे झाले आहे, म्हणजेच नवी दिल्ली येथे झाले आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC मेन्स T20 वर्ल्ड कपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे ICC मेन्स T20 वर्ल्ड कपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सिद्धी 2.0 हा कार्यक्रम कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या संस्थेचं नाव आहे केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद या परिषदेने सिद्धी 2.0 हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस म्हणजेच केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद या संस्थेने सिद्धी 2.0 हा कार्यक्रम लॉन्च केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघा, 2026मध्ये आयोजित करण्यात येणारी महिला IPLची कितवी आवृत्ती होणार आहे? तर बघा, पुढील वर्षाची म्हणजेच 2026ची जी आवृत्ती आहे ती 4थी आवृत्ती असणार आहे. ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा, कोणत्या देशाने मिकेलँजेलो डोम सिस्टीमचे अनावरण केले आहे? तर बघा,
मिकेलँजेलो डोम या सिस्टीमचे अनावरण केले आहे इटली या देशाने. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इटली. ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोठे 77 फूट उंचीची भगवान राम यांची प्रतिमेचे अनावरण केले आहे? तर बघा गोवा या राज्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 77 फूट उंचीच्या भगवान राम यांच्या प्रतिमेचे अनावरण केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.